सोलापूर शहरात गुन्हे शाखेची कामगिरी, गरफोडी करणारी टोळी जेरबंद। सोलापूर शहरातील विविध भागात गरफोडी करणाऱ्या चौघांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार दिनांक 18 रोजी मुसक्या आवळल्या। त्यांच्याकडून गरफोडीचे एकूण 5 गुन्हे उघड करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 3,90,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सिद्धू शामराव काळे वय 39 राहणार मुक्काम पोस्ट चिंचोली MIDC तालुका मोहोळ, बजरंग नागनाथ चव्हाण वय 29 राहणार सनमडीकर हॉस्पिटल जवळ जत जिल्हा सांगली, नरसिंह नागप्पा बल्लारी वय 31 राहणार जत जिल्हा सांगली व सचिन दामोदर सावंत वय 35 राहणार जत जिल्हा सांगली सध्या सांगोला जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। शहरातील पोशम्मा मंदिर, धनलक्ष्मी नगर, जुनाविडी घरकुल यासह सोलापूर शहरातील आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी सूचना पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी दिली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला। या दरम्यान शहरात गरफोडी शहरातील एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली। त्यानुसार साफळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील अनेक भागात गरफोडी केल्याची कबुली दिली। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, राजकुमार पवार, विनोद राजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केली आहे।